नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करणार आहे अप्पम. तर त्यासाठी मी हा कोलम तांदूळ जो आहे तो 8 ते 10 तास भिजत ठेवला होता. आता रात्री आपण तो वाटून घेणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ते 12 तास फर्मेंट केल्यानंतर आपल्याला त्याचे अप्पम करता येणार आहेत. तर तुम्ही तांदूळ जो उपलब्ध असेल तो घेऊ शकता. शक्यतो बासमती घेऊ नका किंवा इंद्रायणी घेऊ नका, खूप चिकट होऊ शकतो. पण नाहीतर बाकीचा आंबेमोहोर, कोलम किंवा इतर तांदूळही चालेल. तर इथे आम्ही 3 वाट्या तांदूळ भिजत ठेवलेला होता साधारण 10 ते 12 तास. तर आता आपण तो स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेऊयात, निथळून घेऊयात तांदूळ व्यवस्थित. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा तांदूळ स्वच्छ धुवून मी आता चाळणीत घातलेला आहे आणि पाणी व्यवस्थित त्याच्यातनं निथळून घ्यायचं आहे. हा मिक्सरच्या जारमध्ये मी आता हा 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तर त्याच्यात साधारण 1 वाटी पाणी घेऊन तो आधी गुळगुळीत वाटून घ्यायचा आहे, कारण नंतर त्याच्यात आपल्याला शिजवलेला थोडा भात आणि ओलं खोबरंही घालायचं आहे. तर ते किती घालायचं आहे, तर 3 वाट्या तांदूळ असेल तर त्याच्या निम्म म्हणजे 1.5 वाटी हे दोन्ही मिळून असलं पाहिजे, ओलं खोबरं आणि शिजवलेला साधा भात. तर मी दोन्ही पाऊण वाटी नंतर त्याच्यात घालणार आहे. पण आधीच जर घातलं तर ते व्यवस्थित तांदूळ वाटले जाणार नाहीत, म्हणून आधी आपण फक्त पाणी घालून तांदूळ वाटून घेतो आहे. तुम्ही बघू शकता की तांदूळ बऱ्यापैकी बारीक गुळगुळीत वाटून झालेला आहे. आता मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे बघा, हे असं दाबून जर का भरलं तर साधारण पाऊण वाटी ओलं खोबरं आहे. तर हे पाऊण वाटी ओलं खोबरं मी त्याच्यात घालते आणि साधा भातही आपल्याला पाऊण वाटीच घालायचा. हे बघा, हा पाऊण वाटी साधा शिजवलेला भात मी त्याच्यामध्ये घालते. आता साधा भात आणि खोबऱ्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं बारीक वाटून घेणार आहोत. वाटलं तर थोडं पाणी आपण ह्यात घालू शकतो. तांदूळ, भात आणि ओलं खोबरं असं हे सगळं मिक्स करून हे पीठ व्यवस्थित बारीक वाटून तयार आहे. आता आपल्याला हे निदान 10 ते 12 तास आंबवायचं आहे आणि मगच आपल्याला त्याचं अप्पम करता येणार आहेत. तर आता हे मी झाकण ठेवून आंबवायला ठेवणार आहे. 10-12 तासानंतर हे पीठ जर बघितलं तर हे व्यवस्थित आता फर्मेंट झालेलं आहे, आंबलेलं आहे. आता त्याच्यात चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि मग पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. आता या पिठाचेच आपण अप्पम करू शकतो, पण डायरेक्ट असेच अप्पम केले तर त्याला जाळी कमी पडते. त्याच्यामुळे मी याच्यात थोडंसं ड्राय यीस्ट ॲक्टिवेट करून घालणार आहे. तुम्हाला ते नको असेल तर तुम्ही याच पिठाचे अप्पम करू शकता. तर ड्राय यीस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी मी हे असं अगदी थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटा चमचा भरून मी ड्राय यीस्ट घालणार आहे. हे बघा, अगदी छोटा चमचा घालायचा आहे. मग अगदी चिमूटभर कणिक घालायची आहे आणि किंचितशी साखर घालायची आहे आणि मग ते व्यवस्थित हलवायचं आहे आणि मग त्या अप्पमच्या पिठात ते व्यवस्थित मिसळायचं आहे. हे बघा, हे असं 3-4 मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते चांगलं ॲक्टिवेट होईल आणि मग पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आता 3 ते 4 मिनटांनी मी हे यीस्ट मिक्स केलेलं जे पाणी आहे ते अप्पमच्या पिठामध्ये घालते. पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेते आणि मग आता आपल्याला हे याचेच अप्पम करायचे आहे. अप्पम करण्यासाठी ही अशी एक वेगळी कढई असते ज्याच्यामुळे ते मध्ये खोलगट होतं आणि अशी छोटीशीच कढई आहे. आपल्याला तेल वगैरे अजिबात घालायला लागत नाही, व्यवस्थित ते निघून येतं. तर त्यासाठी मात्र काही टेक्निक आहे, तर ते मी आता अप्पम करता तुम्हाला सांगते. अप्पमची जी कढई आहे ती मी अगदी मंद गॅसवरती गरम करून घेते. खूप जास्ती गरम किंवा मोठ्या गॅसवर आपल्याला ती गरम करायची नाही आहे, नाही तर ते पीठ घातल्या मध्ये चिकटून बसेल आणि व्यवस्थित पसरणार नाही. तर अगदी मंद गॅसवर मी एक 3 ते 4 मिनटं ही कढई गरम करून घेते. आता अप्पमची कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे. तर आता मी काय करणार आहे, तर अगदी एक छोटा डाव भरून पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मग कढई आपल्याला गोल गोल फिरवायची आहे जेणेकरून ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल. हे बघा, हे या पद्धतीने आपल्याला ही कढई फिरवून घ्यायची आहे. हे बघा, हे बघू शकता
हे पीठ व्यवस्थित कढईवर पसरलेलं आहे आणि आता बारीक गॅसच ठेवायचा आहे आणि त्याच्यावर मी हे झाकण घालते. झाकण ठेवल्यानंतर एक 2च मिनिटात तुम्ही बघू शकता अप्पमला छान जाळी पडलेली आहे. अजून एक 2 मिनिटं ते जर गॅसवर ठेवलं तर खालच्या साईडने छान तांबूस रंगाचं होईल आणि हे डोसा किंवा उत्तप्प्यासारखं दोन्ही साईडने करायचं नसतं. सो एकदा खालनं झालं की आपल्याला अप्पम काढून घ्यायचं आहे. पुन्हा एक 2च मिनिटात मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की अप्पम आपलं तयार आहे. मी आता गॅस बंद करते. पण जर तुम्हाला पुढचं अप्पम घालायचं असेल तर मंद गॅसवरती ते कढईत ठेवायची आणि परत एकदा पीठ त्याच्यात घालायचं आहे. तुम्हाला अप्पम काढून दाखवते. अजिबात तेल तूप न घालता ते चिकटत नाही किंवा काही होत नाही. बघू शकता छान मध्ये खोलगट, जाळीदार आणि मऊ असे अप्पम तयार झालेले आहेत. हे बघा, हे खालच्या साईडने छान झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अप्पम तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.